शीलेन सुगतिं यन्ति शीलेन भोगसम्पदा शीलेन निभृतिं यन्ति तस्मात् शीलं विशुद्धिया साधु साधु साधु। संपूर्ण विश्वाला सुखशांती तथा दुःखमुक्तीचा संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांचा पूजनीय श्रावक संघ अर्थात पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग आणि असीम अशा प्रयत्नामुळे या भारतभूमीला बुद्ध भूमीचे रूप पुन्हा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचार कार्य तथा धम्मक्रांतीमध्ये माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी या धम्म विचार मंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघामध्ये स्थानापन्न असलेले माझे सहब्रह्मचारी धम्मबंधू पूजनीय बदंत धम्मबोधीजी थेरो, आता ज्यांनी आपल्या धम्मवाणीने आपल्या सर्वांना प्रबोधित केलं असे पूजनीय बदंत अश्वजितजी थेरो, ज्यांच्या लीडिंगमध्ये ज्यांच्या पुढाकारामध्ये आजचा हा धार्मिक संस्कार हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदररित्या संपन्न होत आहे, असे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक व्यवस्थापक उपासिका कांचनताईजी कांबळे, उपाध्यक्षा भारतीय बौद्ध महासभा खानापूर तालुका, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित खानापूर विटा या नगरातील संबंधित आपण सर्व, तसेच सांगली जिल्ह्यातील संबंधित दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चे संबंधित आपण सर्व सदस्य, सर्वांना आयुष्य वर्ण सुख आणि बल प्राप्त व्हावं, तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वास जावो, अशी मंगल कामना मी तुम्हा सर्वांच्या प्रती व्यक्त करतो। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, आताच पूजनीय भंते अश्वजितजी यांनी धम्म संस्काराच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना धम्म प्रबोधन केलं। धम्म संस्कार किती महत्त्वाचे आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात आलं असेल। धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे ही काही केवळ आजचीच बाब नाहीये, म्हणजे केवळ आजच आपल्यावरती ही जबाबदारी येऊन पडलेली आहे असं नाहीये। धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे जे कार्य सुरू झालं ते प्रत्यक्ष भगवान बुद्धांपासून सुरू झालेलं आहे, कारण स्वतः भगवान बुद्धांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे। आपण जर भगवान बुद्धांचा जीवनक्रम वाचला, भगवान बुद्धांचा जो काही धम्म प्रवास आहे त्याचा अध्ययन केलं, अभ्यास केला, तर तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल की भगवान बुद्धांनी स्वतः
धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. त्यामागचं एक प्रमुख कारण आहे, बुद्धांना ही गरज का पडली लोकांना धम्म सांगण्याची, लोकांपर्यंत धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची गरज का पडली? हा विषाद योग स्वतः भगवान बुद्धांच्या मनामध्ये उत्पन्न झाला होता. याला विषाद योग म्हणतात. म्हणजे मनाची द्विधा अवस्था, करू की नाही याला द्विधा अवस्था म्हणतात, विषाद योग. जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, म्हणजे भगवान बुद्ध जेव्हा बुद्धत्वाची प्राप्ती करून घेतात, तेव्हा त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा एक प्रश्न उपस्थित होतो की मी तर दुःखमुक्त झालो, मी सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त झालो, मग आता माझ्या जीवनामध्ये शिल्लक काय आहे? जेव्हा त्यांनी या संपूर्ण जनतेकडे कटाक्ष टाकला, तेव्हा त्यांनी समजलं की ही जी लोक आहेत ही लोक दुःखामध्ये ग्रासलेली आहेत. अज्ञानामुळे ही लोक दुःखाने ग्रासलेली आहेत. अपार करुणा उत्पन्न झाली मनामध्ये, अमर्याद करुणा उत्पन्न झाली. म्हणूनच तर आपण भगवान बुद्धांना महाकारुणिक म्हणतो ना. त्यांनी ह्या सगळं जनतेपुढे पाहिलं की अरे ही जनता अज्ञानामध्ये दुःखाने ग्रासलेली आहे, यांचं दुःख नष्ट झालं पाहिजे, यांच्यामध्ये असलेलं जीवनाबद्दलचं अज्ञान हे नष्ट झालं पाहिजे. अमर्याद करुणा उत्पन्न झाली आणि ह्या उत्पन्न झालेल्या करुणामुळेच आपण तथागतांना महाकारुणिक असं म्हणतो. ही लोक दुःखातून मुक्त झाली पाहिजे. आणि जेव्हा भगवान बुद्धांनी हा विचार पूर्ण केला, संकल्प केला की आता आपण ह्या धम्माचा उपदेश लोकांना करायला पाहिजे, भगवान बुद्धांच्या मनामध्ये आणखी विचार उत्पन्न झाला. मी जो धम्म शोधून काढलेला आहे, मी जर ह्या सामान्य लोकांना ह्या धम्माचा उपदेश केला तर ही सामान्य लोक माझा धम्म समजून घेतील का? कारण धम्म फार अगाढ आहे. हा जो धम्म आहे फार फार म्हणजे तत्वज्ञानाने परिपूर्ण आहे. सामान्य माणूस याला सहजरित्या समजून घेणार नाही, कारण हा धम्म बुद्धिवंतांसाठी आहे, हा धम्म बुद्धिमान लोकांसाठी आहे. भगवान बुद्धांनी असा विचार केला की मी माझ्या धम्माचा उपदेश कोणाला करावा. जेव्हा त्यांनी हा विचार केला आणि धम्म प्रचार आणि प्रसाराच्या सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या मनामध्ये पहिला विचार आला की मी शोधलेला धम्म जो समजून घेऊ शकेल एवढी ज्याची पात्रता आहे, बुद्धीची पात्रता आहे, असे माझे पहिले गुरु, ज्यांचं नाव होतं आलार कालाम, त्यांना मी का बरं हा उपदेश करू नये? पण जेव्हा त्यांनी चिंतन केलं तेव्हा त्यांना समजलं की माझे पहिले गुरु आलार कालाम हे मृत्यूला प्राप्त झालेले आहेत, मग आता कोणाला उपदेश करायचा? तेव्हा त्यांना स्मृती जागृत होते त्यांचे दुसऱ्या गुरूंची. त्यांचे दुसरे गुरु होते उद्दक रामपुत्त. पुन्हा ते विचार करतात की मी माझे दुसरे गुरु उद्दक रामपुत्त यांना का बरं माझ्या धम्माचा उपदेश करू नये? पुन्हा चिंतन करतात, त्यांची स्मृती जागृत होते, त्यांना समजते अरे उद्दक रामपुत्त यांचे हे सुद्धा मृत्यूला प्राप्त झालेले आहे. भगवान बुद्ध पुन्हा चिंतन करतात, कारण मनामध्ये ध्यास होता धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा. अपार करुणा होती लोकांना दुःखमुक्त करण्याची, लोकांमध्ये असलेलं अज्ञान नष्ट करण्याची. आणखी चिंतन करतात तेव्हा त्यांना परत लक्षात येते अरे ते माझे जुने 5 मित्र, ज्यांनी मी राजगृहामध्ये असताना माझी किती सेवा केली, ते नक्कीच माझ्या या धम्माला समजून घेतील, तर का बरं मी त्यांना उपदेश करू नये असा विचार करतात. आणि भगवान बुद्ध गया ते सारनाथ, ज्या ठिकाणी ते पंचवयज्ञ भिक्खू विहार करीत होते सारनाथच्या मृगदाय वनामध्ये, तर बुद्ध गया ते सारनाथ भगवान बुद्ध पायीच प्रवास करतात. ही तळमळ होती पायी प्रवास करण्याची. धम्माचा प्रचार करायचा आहे, प्रसार करायचा आहे, लोकांना दुःखमुक्त करायचं आहे. अपार करुणा होती आणि या करुणा महाकारुणिक तथागतांनी बुद्ध गया ते सारनाथ पर्यंतचा 250 किलोमीटरचा प्रवास पायीच प्रवास केला. आषाढी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे अगोदरच्या रात्री भगवान बुद्ध सारनाथ मध्ये पोहोचतात.
सारनाथला तुमच्यापैकी बरीचशी लोक गेली असतील. सारनाथमध्ये मृगदाय वन नावाचं एक मोठं गार्डन आहे, बगीचा आहे. त्याला ऋषीपतन मृगदाय वन असं म्हणतात. ऋषीपतन म्हणजे त्या वनामध्ये अनेक ऋषींनी ध्यान तप करून आपल्या मनातील विकारांचं पतन केलं, म्हणून त्याला ऋषीपतन असं म्हणतात. आणि त्या ठिकाणी हजारो अशा हरणांचा वास असायचा, मृगांचा वास असायचा, आणि म्हणून त्याला मृगदाय वन असं म्हणायचे. सारनाथमध्ये मृगदाय वन या ठिकाणी भगवान बुद्धांचे जुने 5 मित्र कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्दीय आणि वप्प हे 5 जुने परिव्राजक मित्र त्या ठिकाणी विहार करीत होते. भगवान बुद्ध मृगदाय वनाच्या अगदी जवळ जातात आणि ते 5 मित्र त्यांना दुरूनच पाहतात. अरे तो बघा, तो सिद्धार्थ तपभल्लिक, त्याचा उल्लेख करतात. तपभल्लिक म्हणजे जो तप करत असताना जो तपापासून भग्न झाला असा तपभल्लिक. ते 5 परिव्राजक मित्र म्हणतात, अरे तो बघा, तो सिद्धार्थ गौतम, तो तपभल्लिक आपल्याकडे येत आहे. अरे तोच बघा ज्याने सुजाताची खीर ग्रहण केली आणि तपापासून तो भग्न झाला, दूर झाला, तो तपभल्लिक आहे. अरे आपण त्याचा सन्मान करायचा नाही, कारण तो तपभल्लिक आहे, आपण त्याचा सन्मान करायचा नाही. त्याची जर इच्छा असेल तर तो इथे बसेल, आपण त्याच्याशी कोणीही बोलणार नाही. त्या 5ही परिव्राजक मित्रांनी संकल्प केला की आपण कोणी त्या सिद्धार्थ गौतमाचा सत्कार करायचा नाही, सन्मान करायचा नाही. त्याची जर इच्छा असेल तर तो या ठिकाणी बसेल. भगवान बुद्ध हे बुद्धत्वाच्या तेजाने परिपूर्ण होते. त्या बुद्धत्वाच्या तेजामुळे भगवान बुद्धांचे जे व्यक्तिमत्व होतं, त्यांची जी पर्सनॅलिटी होती, पाली साहित्यामध्ये असा उल्लेख आहे, भगवान बुद्ध जर रस्त्याने जात असतील तर चालणारा व्यक्ती त्यांना पहिल्या क्षणी स्तब्ध व्हायचा आणि स्तब्ध झालेला व्यक्ती लगेच खाली बसायचा. खाली बसलेला व्यक्ती लगेच त्यांना हात जोडायचा आणि म्हणायचा की हे भगवान, मला आपला आजीवन अनुश्रावक म्हणून ग्रहण करावे. इतकं प्रखर व्यक्तिमत्व होतं, आकर्षक व्यक्तिमत्व होतं भगवान बुद्धांचं. ही आकर्षक पर्सनॅलिटी होती भगवान बुद्धांची. भगवान बुद्ध जसे जसे त्या 5 परिव्राजक मित्रांच्या जवळ जात होते तसं तसं ते 5 परिव्राजक मित्र आणखीन सावधान झाले. पण जेव्हा भगवान बुद्ध अगदी त्यांच्या सावलीच्या अंतरापर्यंत पोहोचले, बुद्धाच्या त्या बुद्धत्वाच्या प्रभावापुढे त्या 5 लोकांनी केलेला संकल्प ते पूर्ण करू शकले नाहीत. लगेच एक समोर आला, त्याने भगवान बुद्धांच्या हातातील भिक्षापात्र घेतलं. दुसरा समोर आला, त्याने भगवान बुद्धांचं पाय धुवायला पाठ ठेवला, पाणी ठेवलं. तिसरा आला, त्याने भगवान बुद्धांचे पाय धुतले, पाय पुसले. चौथा, ज्याने भगवान बुद्धांना बसण्यासाठी आसन टाकलं. आणि 5वा म्हणतो की हे मित्रा, तुम्ही हे आसन ग्रहण करावे. अतिशय मैत्रीपूर्ण ते 5 जण त्या भगवान बुद्धांसोबत व्यवहार करतात आणि भगवान बुद्ध अतिशय आनंद चित्ताने त्यांनी त्या ठिकाणी अंथरलेल्या आसनाला ग्रहण करतात, आसनस्थ होतात. आणि भगवान बुद्ध यांच्याकडे पाहिल्यानंतर ते 5 परिव्राजक म्हणतात, अरे सिद्धार्था, तुझी देहकांती अतिशय प्रभावी दिसत आहे. तुला काहीतरी प्राप्त झालं का? तुझी देहकांती अतिशय प्रभावी दिसत आहे, तुला काही प्राप्त झालं का? तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की मित्र हो, मी आता पूर्वीचा सिद्धार्थ राहिलेलो नाही, मी आता तथागत झालेलो आहे. ते 5 परिव्राजक मित्र म्हणाले, तथागत झाले? नेमकं काय झाले तुम्ही? आम्हाला पण कळू द्या, तुम्ही खरंच तथागत झाले का? त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. भगवान बुद्ध म्हणतात की मित्रांनो, मला एक सांगा, राजगृहामध्ये असताना मी कधीतरी खोटं बोललो का? ते 5 परिव्राजक मित्रांनी विचार केला, अरे हो, यांची आम्ही सेवा केली, कधीच सिद्धार्थाने खोटं बोलले नाही. सिद्धार्थ गौतमाने कधीच खोटं बोलले नाही. आणि म्हणूनच आज जे म्हणत आहे की मी तथागत झालेलो आहे, नक्कीच हे सुद्धा सत्य वचन आहे. ते 5 परिव्राजक त्या ठिकाणी बसतात
आणि भगवान बुद्ध हे त्यांना भगवान बुद्धांनी प्राप्त केलेल्या बुद्धत्व ज्ञानाचा उपदेश करतात. बांधवांनो, ही जी घटना होती, ज्या सारनाथ मध्ये मृगदाय वन या ठिकाणी भगवान बुद्धांनी त्या पंच परिव्राजक मित्रांना आपल्या बुद्धत्व ज्ञानाचा प्रथम उपदेश केला, त्याला बौद्ध संस्कृतीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. कशाला? भगवान बुद्धांनी जो पहिला उपदेश केला त्याला बौद्ध संस्कृतीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. आणि जो उपदेश केला तो उपदेश आजही आपल्याला पाली साहित्यामध्ये वाचायला मिळतो. त्या सूत्राला धम्मचक्र प्रवर्तन सूत्र असं म्हणतात. या धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी 4 आर्य सत्यांचा उपदेश केलेला आहे. आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश केलेला आहे. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र म्हणजे केवळ 4 आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा उपदेश होय, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. सारनाथ मध्ये भगवान बुद्धांनी आपल्या बुद्धत्व ज्ञानाचा जो प्रथम उपदेश केला आणि त्यासोबतच धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात झाली. त्या ठिकाणी पहिल्यांदा सारनाथ मध्ये पहिल्यांदा धम्माचा उपदेश केला बुद्धानं, जिथे बौद्ध धम्माची स्थापना झाली. आणि म्हणून ज्याप्रमाणे आपण लुंबिनीला भगवान बुद्धांचं जन्मस्थळ म्हणतो, बुद्धगयेला बुद्धाचं जन्मस्थळ म्हणतो, त्याचप्रमाणे सारनाथ ही भूमी बौद्ध धम्माचं जन्मस्थान आहे, की ज्या ठिकाणी भगवान बुद्धांनी बौद्ध धम्माची स्थापना केली. तिथून धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात झाली. आणि म्हणून सारनाथच्या भूमीला बौद्ध धम्माच्या स्थापनेची भूमी असं म्हणतात. बौद्ध धम्माची स्थापना सारनाथ मध्ये झाली. ज्यावेळेस हा धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा संपूर्ण उपदेश भगवान बुद्धांनी केला, सगळा उपदेश संपन्न झाला. तो उपदेश इतका चांगल्या प्रकारे त्या 5 परिव्राजक मित्रांनी ग्रहण केला आणि त्या 5 परिव्राजक मित्रांपैकी एक मित्र होते, एक परिव्राजक ज्यांचं नाव होतं कौंडिन्य. त्यांना त्याच ठिकाणी बसल्या ठिकाणी 4 आर्य सत्यांचा बोध झाला. लगेच त्याच ठिकाणी बसल्या ठिकाणी 4 आर्य सत्यांचा बोध झाला. त्यांच्यामध्ये धम्मचक्षु उत्पन्न झाला आणि बसल्या ठिकाणी ते श्रोतापन्न झाले. भिक्खू संघामध्ये जे पहिले भिक्खू होते की जे अरहंत झाले, दुःखमुक्त झाले, ते आहेत भंते कौंडिन्य. भंते कौंडिन्य दुःखमुक्त झाले आणि त्यांच्या समवेत असणारे जे बाकीचे जे 4 परिव्राजक होते, जे भिक्षू झाले, ते सुद्धा दुःखातून मुक्त झाले, सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त झाले. त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी पहिल्यांदा भिक्खू संघाची स्थापना केली. त्या 5 परिव्राजकांना दीक्षा देऊन त्यांना भिक्षू बनवलं आणि सारनाथ मध्ये त्या ठिकाणी भिक्खू संघाची स्थापना केली. याचाच अर्थ की ज्याप्रमाणे सारनाथ ही भूमी बौद्ध धम्माचं जन्मस्थान आहे, बौद्ध धम्माच्या स्थापनेची भूमी आहे, त्याचप्रमाणे भिक्खू संघाच्या स्थापनेची भूमी सुद्धा सारनाथ आहे. भिक्खू संघाची स्थापना झाली सारनाथ मध्ये आणि खऱ्या अर्थाने मग सारनाथ येथूनच धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात झाली. भगवान बुद्ध सारनाथ मध्ये विहार करीत असताना त्या सारनाथ मध्ये वाराणसी मध्ये एक श्रेष्ठी कुलपुत्र राहत होता, यश. हा यश सुद्धा अतिशय धनवान होता, परंतु त्या भौतिक साधनेमध्ये राहून राहून भौतिक या सुख साधनेचा लोभ उपभोग घेत घेत तो सुद्धा त्याचा जीव कासावीस झाला होता. आणि अचानक एके रात्री तो पहाटे पहाटे उठला. त्याने बघितलं आजूबाजूला मद्यपानाचा वास येतो आहे, काही स्त्रिया मद्यपान करून बेधुंद पडलेल्या आहेत. त्याला ते पाहण्याचं मन झालं नाही. मनाने अतिशय खिन्न झाला. अहो, मला कोणीतरी शांती द्या, मला कोणीतरी सुख द्या, माझं मन तळमळत आहे, मला फार दुःख होत आहे, असं जोर जोराने ओरडत, जोर जोराने किंचाळत हा यश शेवटी तो सारनाथ मध्ये येऊन पोहोचला.
आणि त्या यशला भगवान बुद्धांनी तिथे उपदेश केला. यशची सुद्धा दीक्षा झाली. यशचे पुन्हा 4 मित्र होते. त्या 4 मित्रांना समजलं की माझा जो आपला जो मित्र आहे यश, अरे तो भगवान बुद्धाच्या संघामध्ये सामील झाला. अरे किती महान गोष्ट आहे. त्याचे 4 मित्र सुद्धा संघामध्ये प्रविष्ट झाले. जेव्हा ही बातमी यशच्या गावकऱ्यांना समजली की तो जो यश आहे आणि त्याचे जे 4 मित्र आहेत ते सर्वचे सर्व भगवान बुद्धाच्या संघामध्ये प्रविष्ट झाले. यशचे जे ग्रामवासी होते 50 ग्रामवासी ते सगळेचे सगळे सारनाथच्या मुर्गदाय वनामध्ये गेले आणि त्या सर्वांनी भगवान बुद्धांकडून भिक्खूची दीक्षा घेतली. ते सगळे भिक्खू झाले, दीक्षित झाले आणि अशा प्रकारे त्या सारनाथमध्ये भगवान बुद्धांनी पहिल्यांदा भिक्खू लोकांना बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या सुखासाठी धम्माचा प्रचार करा, प्रसार करा असा उपदेश केलेला आहे. यशस्चे 50 ग्रामवासी, त्यानंतर ते पंचवग्य भिक्खू 55, त्यानंतर यश आणि त्याचे मित्र 5, एकूण 60, अशा 60 भिक्खूंना भगवान बुद्धांनी उपदेश केला. बुद्ध म्हणतात, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अथाय हिताय देसते धम्मं आदि कल्याणं मज्ज कल्याणं परियोसाति कल्याणं. भिक्खूंनो, त्या 60 भिक्खूंना उपदेश करतात की भिक्खूंनो, बहुजनांच्या हितासाठी आणि बहुजनांच्या मांगलिकासाठी तुम्ही या धम्माचा 4ही दिशेने प्रचार करा. सर्वांच्या हितासाठी या धम्माचा प्रचार आणि प्रसार करा. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांचा तो करुणादायी उपदेश घेऊन हे 60 भिक्खू 4ही दिशेने प्रसारित झाले आणि ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आणि अशा प्रकारे सारनाथ पासून बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसाराला सुरुवात केली. बांधवांनो, भगवान बुद्धांनी जो धम्म उपदेशित केलेला आहे या धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये भिक्खू संघाची ऐतिहासिक भूमिका राहिलेली आहे. बुद्ध काळापासून तर आज तागायत धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये भिक्खू संघाने अहम भूमिका पूर्ण केलेली आहे. जेव्हा तुम्ही बुद्धाचा काळ अनुभव करता, स्वतः भगवान बुद्धांच्या काळामध्ये भगवान बुद्धांच्या समवेत असलेले अनेक भिक्खू जे अरहंत झाले, त्या भिक्खूंनी संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. ज्या ज्या ठिकाणी ते गेले त्या ठिकाणी अगदी शहरामध्ये नगरामध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याने लोकसमुदायापर्यंत भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. अनेक भिक्खू आहेत. सारीपुत्त होते, मोग्गलायन होते, महाकाश्यप होते, असे अनेक धुतांगधारी आणि विद्वान भिक्षूंनी बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये अहम भूमिका त्यांनी पूर्ण केलेली आहे. भगवान बुद्ध वयाच्या 35व्या वर्षांपासून म्हणजे बुद्धत्व प्राप्तीपासून तर त्यांच्या महापरिनिर्वाणापर्यंत त्यांचा जो काही धम्म प्रवास होता 45 वर्षांचा, या संपूर्ण 45 वर्षांपर्यंत भगवान बुद्धांच्या धम्म प्रचार आणि प्रसाराला ज्यांनी शक्ती दिली, ज्यांनी बळ दिलं, तो अहम म्हणजे भिक्खू संघ होता. आणि म्हणून अगदी बुद्धाला धम्म प्रचाराकरिता सहकार्य करण्यामध्ये सुद्धा भिक्खू संघाने अहम भूमिका त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. जेव्हा भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, बुद्धांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं तेव्हा महापरिनिर्वाण झाल्यानंतर सर्व भिक्खू संघापुढे एक प्रश्न उपस्थित झाला की आज आपल्यामध्ये तर बुद्ध नाही आहेत, आज आपल्यामध्ये धम्माचं मार्गदर्शन करणारे बुद्ध आपल्यामध्ये हयात नाही आहेत, मग आता आपलं मार्गदर्शक कोण आहे, आपल्याला मार्गदाता करणारा कोण आहे? तेव्हा त्या ठिकाणी भिक्खू संघाने उपदेश केला की भिक्खूंनो, तुम्ही याबद्दल बिलकुल निश्चिंत राहा, कारण भगवान बुद्धांनी स्वतः उपदेश केलेला आहे की माझ्या महापरिनिर्वाणानंतर तुमचा जो मार्गदाता आहे, तुमचा जो मार्गदर्शक आहे, तो मी केलेला धम्म आहे.
धम्म जो भगवान बुद्धांनी उपदेश केला तोच धम्म आपल्याला बुद्ध रूप समान आहे, तोच धम्म आपला मार्गदर्शक आहे, तोच धम्म जो भगवान बुद्धांनी उपदेश लिहिला आहे तोच धम्म आपला मार्गदर्शक आहे. आणि या धम्माच्या प्रचाराची आणि प्रसाराची सर्वात मोठी जी धुरा आहे ती भिक्खू संघाने अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. जेव्हा भिक्खू संघामध्ये काही भिक्खूंना असा आनंद झाला, अरे बरं झालं बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, आता आम्ही कसंही राहू शकतो, विनयाचं पालन करायची गरज नाही आहे, तेव्हा भंते महाकाश्यप यांना समजलं की अरे धम्म हा संकटामध्ये आहे, बुद्धानं उपदेशित केलेला धम्म हा संकटामध्ये आहे, या धम्माचं रक्षण झालं पाहिजे. आणि म्हणून बांधवांनो, भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं अगदी त्याच वर्षाला भंते महाकाश्यप यांच्या अध्यक्षतेखाली धम्म आणि विनयाचं रक्षण करण्यासाठी बौद्ध धम्माची पहिली धम्म परिषद संपन्न झाली. आणि त्या ठिकाणी त्या धम्म परिषदेमध्ये भिक्खू संघाने धम्म आणि विनयाचं रक्षण केलं. जेव्हा काळ सरकत गेला, धम्माचा प्रचार आणि प्रसार होत राहिला, तेव्हा बरोबर 100 वर्षानंतर जेव्हा धम्माला आणखी ग्लानी आली की काही भिक्खू संघामध्ये असे भिक्खू तयार झाले की ते स्वमनाने वागायचे, बुद्धाच्या विनयाचं पालन करीत नव्हते. तर अशाही वेळी जो भिक्खू संघ अगदी चांगल्या प्रमाणे आचरण करीत होता त्या भिक्खूंनी पुढाकार घेऊन धम्माचं रक्षण करण्यासाठी त्यावेळेचा राजा कालाशोक याच्या अधिपत्यामध्ये धम्माचं रक्षण करण्यासाठी बौद्ध धम्माची दुसरी धम्मसंहिता संपन्न केली. आणि त्याही ठिकाणी भिक्खू संघाने अतिशय योग्यरित्या बुद्धाच्या धम्माचं रक्षण केलं. जेव्हा आपण सम्राट अशोकाचा काळ बघतो, सम्राट अशोकाने बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि आपलं संपूर्ण जीवन बौद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी व्यतीत केलं. परंतु एक गोष्ट त्यांना माहिती झाली की जोपर्यंत मी माझा मुलगा भिक्खू संघाला दान देत नाही तोपर्यंत मी धम्माचा दायक होऊ शकत नाही. धम्माचा दायक म्हणजे कोण? जो दान देण्यामध्ये, धम्माच्या प्रचार प्रसारात दान देण्यामध्ये जो अग्रेसर आहे त्याला धम्माचा दायक असं म्हणतात. तेव्हा भिक्खू संघाचे त्यावेळेचे जे प्रमुख भिक्खू होते मोग्गलीपुत्र तिस्स यांच्याकडे सम्राट अशोक जातो, हात जोडतो आणि त्यांना म्हणतो की भंते मी धम्माचा दायक झालो का? तर भंते म्हणतात की राजा तू आणखीही धम्माचा दायक झालेला नाहीये. तू जेव्हा तुझा मुलगा भिक्खू संघामध्ये दान देशील तेव्हा तू धम्माचा परिपूर्णपणे दायक होशील. सम्राट अशोकाला एक गोष्ट आवडली आणि अगदी त्याच क्षणाला भगवान बुद्धांचा धम्माचा हा पवित्र संघ जो भिक्खू संघ आहे या संघाला गतिमान करण्यासाठी आणि स्वतःला धम्मदायक बनवण्यासाठी सम्राट अशोकाने स्वतःचा मुलगा महेंद्र याला भिक्खू संघामध्ये प्रविष्ट केलं. मोग्गलीपुत्र तिस्स यांनी महेंद्राला दीक्षा दिली, भिक्खू बनवलं. एवढंच काय तर सम्राट अशोकाने धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, जो धम्म जो आहे तो शुद्ध स्वरूपामध्ये जिवंत राहावा याकरिता पाटलीपुत्र या ठिकाणी म्हणजे पटना आजचं या ठिकाणी बौद्ध धम्माची धम्मसंहिता संपन्न केली. बौद्ध धम्माची तिसरी धम्म परिषद संपन्न झाली सम्राट अशोकाच्या अधिपत्यामध्ये. आणि त्याही ठिकाणी भिक्खू संघाने जो धम्म त्यावेळेस अशुद्ध झाला होता त्या धम्माला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला. काही बाहेरून आलेल्या काही लोकांमुळे धम्माला ग्लानी आली होती, त्या धम्माला संरक्षण करण्याचं काम त्या भिक्खू संघाने त्या धम्म परिषदेमध्ये केलं होतं. बांधवांनो, सम्राट अशोकाने त्या ठिकाणी आयोजित केलेल्या त्या धम्म परिषदेमध्ये बुद्धाच्या धम्माचं संरक्षण करण्याचं काम भिक्खू संघाने केलं. एवढंच काय, अशोकाने एक गोष्ट आणखीन केली जी धम्माच्या प्रचारासाठी अतिशय महत्वाची होती. सम्राट अशोकाने ही धम्म परिषद संपन्न झाल्यानंतर हा धम्म केवळ जम्बूद्वीपामध्येच न राहता तो जम्बूद्वीपाच्या बाहेर सुद्धा जावा. ज्या ज्या ठिकाणी लोक राहतात त्या प्रत्येक लोक समुदायामध्ये जम्बूद्वीपाच्या बाहेरही
धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तेव्हा त्यांनी 9 भिक्खूंची समिती स्थापन केली आणि या 9 भिक्खूंना वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलं धम्माचा प्रचार करण्यासाठी. आणि या 9 भिक्खूंच्या समितीमध्ये स्वतः सम्राट अशोकांचा मुलगा भिक्षू महेंद्र हे सुद्धा होते. आपल्या सर्वांनाच माहिती आहे भिक्षू महेंद्र त्यावेळेस बुद्धाचा धम्म घेऊन श्रीलंकेमध्ये गेले. श्रीलंकेमध्ये जाऊन त्यांनी बुद्धाचा धम्माचा प्रचार श्रीलंकेमध्ये केला. जसं आपण भगवान बुद्धांच्या धम्म आपल्याला प्राप्त झाला याकरिता बाबासाहेबांना आपण वंदन करतो, बाबासाहेबांचे आपल्यावरती उपकार आहेत, त्याचप्रमाणे श्रीलंकेतले बौद्ध लोक असा विचार करतात, जर भिक्षू महेंद्र श्रीलंकेमध्ये आले नसते तर कदाचित आम्हाला बुद्धाचा धम्म मिळालाच नसता. आणि म्हणून आजही ती लोक भिक्षू महेंद्र यांचा सन्मान करतात. भगवान बुद्धांच्या नंतर ते भिक्षू महेंद्राचा सन्मान करतात. आजही श्रीलंकेमध्ये महेंतले नावाचं एक पवित्र ठिकाण आहे, ज्या ठिकाणी भिक्षू महेंद्र यांचं परिनिर्वाण झालं. तिथे त्यांचं चैत्य आहे, मोठा उत्सव करतात श्रीलंकेतले बौद्ध लोक. सम्राट अशोकाने धम्म प्रचार आणि प्रसारामध्ये जी अहम भूमिका, प्रमुख भूमिका पार पाडली, त्यापैकी हे एक भूमिका महत्वाची आहे. आपल्याला एक गोष्ट आणखीन माहित असेल की त्या 9 भिक्खूंच्या समितीमध्ये एक भिक्खू महाराष्ट्रामध्ये सुद्धा आले होते धम्म प्रचार करण्यासाठी. त्यांचं नाव होतं महाधम्मरक्षित, जे पाटलीपुत्रहून महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी इथल्या लोकांना धम्म शिकवला. इथे धम्माचं बीजारोपण केलं, इथे त्यांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापासून तर सम्राट अशोकाचा काळ संपेपर्यंत हा जो काही 300-400 वर्षांचा जो काही हा कालावधी होता, या कालावधीमध्ये भिक्खू संघाने जसं जमेल त्या पद्धतीने जम्बूद्वीपामध्ये नव्हे तर जम्बूद्वीपाच्या बाहेर सगळ्या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये प्रमुख भूमिका पार पाडलेली आहे. सम्राट अशोकाचा जेव्हा काळ संपला, सम्राट अशोकाच्या नंतर जेव्हा या भारतामध्ये विविध राज्यांनी राज्य केलं, तेव्हा त्या राजांमध्ये सुद्धा असे काही प्रमुख राजे झाले की त्या राजांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यापैकी एक प्रमुख राजाचं आपण नाव घेऊ शकतो. त्या राजाचं नाव होतं राजा मिलिंद, ज्याने नागसेन भिक्षू यांच्यासोबत वादविवाद करून तो त्या वादविवादामध्ये हरला आणि शेवटी त्याने बौद्ध धम्माचा स्वीकार केला. धम्म प्रचारामध्ये काही एवढी प्रमुख भूमिका जरी नसली तरी त्या राजाने त्याच्या राज्यामध्ये धम्माची पताका त्या ठिकाणी लावली होती. एक प्रमुख राजा जो भारताच्या इतिहासामध्ये होऊन गेला त्याचं नाव होतं राजा कनिष्क. पहिल्या इसवी सनाच्या प्रथम शतकामध्ये हा राजा कनिष्क जेव्हा भारतामध्ये आला होता, तेव्हा भारतामध्ये जो मध्य प्रांत आहे वैशाली, या मध्य प्रांतामध्ये एक बौद्ध राजा राज्य करीत होता. जेव्हा सम्राट कनिष्काने जेव्हा या मध्य प्रांतावरती हल्ला केला, तो मध्य प्रांताचा राजा हरला आणि हात जोडतो की हे कनिष्क राजा, मला माझं राज्य परत कर, तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे. तेव्हा कनिष्क राजा म्हणाला, तुला जर तुझं राज्य परत पाहिजे असेल तर मला 90,000 सुवर्ण मुद्रा दे, मी तुला तुझं राज्य परत करतो. बांधवांनो, हा जो मध्य प्रांताचा जो राजा होता, म्हणजे वैशाली आणि हा जो बिहारचा पट्टा आहे, या राजाने राजा कनिष्कला 90,000 सुवर्ण मुद्राच्या ऐवजी त्याला आपल्याकडच्या 3 वस्तू दिल्या. एक, त्याला आपला राजकीय मोर दिला. दुसरं, त्याने भगवान बुद्धांचं भिक्षापात्र दिलं. आणि तिसरं, त्याने त्याच्या राज दरबारामध्ये असलेला भिक्षू अश्वघोष हे सुद्धा दिलं. भिक्षू अश्वघोषांना दिलं. ह्या 3 वस्तू घेऊन कोण काय राजकीय मोर, भगवान बुद्धांचं भिक्षापात्र जे वैशालीमध्ये होतं आणि भिक्षू अश्वघोष, या 3ही गोष्टींना घेऊन हा कनिष्क परत तो काश्मीरला गेला. आणि तेव्हापासून तो भिक्षू अश्वघोषांच्या सहवासामध्ये आला आणि हळूहळू हा सुद्धा बौद्ध झाला.
आणि त्यानेही धम्माचं रक्षण करण्यासाठी, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धम्माची 4थी धम्म परिषद कनिष्कपूर म्हणजे काश्मीरमध्ये भरवली होती. हा सुद्धा इतिहास आहे. याची सुद्धा प्रमुख भूमिका राहिलेली आहे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये. जेव्हा सम्राट कनिष्क याने बौद्ध धम्माची 4थी धम्म परिषद कनिष्कपूरमध्ये भरवली आणि त्यानेही आजचं जे अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे, कुर्बेविस्तान आहे, या सर्व आजच्या या प्रांतांमध्ये बौद्ध धम्माची पताका त्या ठिकाणी लावली होती. आजही बघा अफगाणिस्तानमध्ये काही बुद्ध मूर्त्या तालिबान लोकांनी फोडल्या. तुम्ही जे न्यूज मध्ये वाचलं असेल, ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्या कनिष्काच्या काळातील आहे. म्हणजे त्यावेळेस तो जो पट्टा होता तो संपूर्ण प्रदेश त्यावेळेस हा बौद्धमय होता. हे संपूर्ण काम, हे संपूर्ण धम्म कार्य सम्राट कनिष्काने केलेलं आहे. पहिला शतक गेला निघून, दुसरं शतक, तिसरं शतक, जसं जसं काळ पुढं सरकत गेला आणि जेव्हा 5व्या शतकामध्ये बौद्ध धम्मामध्ये एक मोठी क्रांती घडून आली. या 5व्या शतकात त्रिपिटकांवरती टीका ग्रंथ लिहिणारे असे महान विद्वान भिक्षू जन्मास आले, ज्यांनी त्रिपिटक साहित्यावरती टीका ग्रंथाची निर्मिती केली. टीका ग्रंथ म्हणजे काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉमेंट्रीज म्हणतो, की त्रिपिटकामध्ये जे काही तत्वज्ञान आहे ह्या तत्वज्ञानाला आणखी अधिक स्पष्ट रूपाने समजून घ्यायचं असेल तर त्या व्यक्तीला हे जे कॉमेंट्रीज ग्रंथ आहेत, टीका ग्रंथ आहेत, याचंही अध्ययन करणं गरजेचं आहे. तर या 5व्या आणि 6व्या शतकाला बौद्ध धम्माचा साहित्यांचा सुवर्ण काळ म्हणतात, की त्या काळामध्ये असे विद्वान भिक्षू जन्मास आले ज्यांनी टीका ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यापैकी ज्यांनी या टीका ग्रंथ लिहायला सुरुवात केली त्यांचं नाव होतं बुद्ध दत्त, आचार्य बुद्ध दत्त, ज्यांनी टीका ग्रंथ लिहिली. त्याच्यानंतर एक होते भिक्षू, अतिशय विद्वान भिक्षू आचार्य बुद्ध घोष. त्यांनीही त्रिपिटकांवरती अनेक पुस्तकांचं लिखाणकाम केलं, अनेक कॉमेंट्रीज लिहिल्या, अनेक टीका ग्रंथ लिहिले. भिक्षू धम्मपाल यांनी सुद्धा त्रिपिटकांवरती अनेक प्रकारच्या ग्रंथांची रचना केली. बांधवांनो, ज्यांना बौद्ध धम्माचा अतिशय सखोल आणि अतिशय डीप अभ्यास करायचा असेल तर त्यांनी या त्रिपिटक साहित्यांसोबत हे जे काही टीका ग्रंथ आहेत ना, आजही उपलब्ध आहेत वाचायला, या टीका ग्रंथांचंही आपण वाचन करायला पाहिजे. ज्यावेळेस हा काळ निघून गेला, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने भिक्खू संघामध्ये असलेल्या अनेक विद्वान भिक्खूंनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. त्यावेळेला या संपूर्ण जम्बूद्वीप हा बौद्धमय होता. संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बुद्धांचं धम्म होता. जम्बूद्वीपाच्या बाहेर श्रीलंका, सयाम देश म्हणजे आता जे थायलंड आहे, म्यानमार आहे, अशा अनेक देशांमध्ये बौद्ध धम्म हा अतिशय साबूत होता. बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार होत होता. जसा जसा काळ पुढे सरकत गेला त्यावेळेस 7व्या शतकामध्ये एक महान राजा या भारतामध्ये होऊन गेला, ज्याने बुद्धाच्या धम्म प्रचार प्रसारामध्ये सुद्धा प्रमुख भूमिका पूर्ण केली. त्याचं नाव होतं सम्राट हर्षवर्धन. या हर्षवर्धनाने सुद्धा बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि त्याने सुद्धा आपलं संपूर्ण जीवन धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये व्यतीत केलं. अशा प्रकारे बुद्धाच्या काळानंतर अगदी सम्राट हर्षवर्धनापर्यंत अनेक राजे होऊन गेले, अनेक महाराजे होऊन गेले, की ज्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून भिक्खू संघाला वाढविण्याचा प्रयत्न केला, भिक्खू संघाला गती देण्याचा प्रयत्न केला आणि भिक्खू संघाला धम्म प्रचार आणि धम्म प्रसाराकरिता गतिमान केलं. असे अनेक राजे या बौद्ध इतिहासामध्ये होऊन गेले. बांधवांनो, या बौद्ध इतिहासामध्ये, या भारताच्या इतिहासामध्ये ज्यांना बौद्ध धम्माचे शेवटचे संरक्षक म्हणतात, शेवटचे राजे ज्यांना म्हणतात, बौद्ध धम्माचे शेवटचे राजे, बौद्ध धर्मीय राजे, असे होते पाल राजे. सातवाहन काळ होता. सातवाहन काळाच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरील काही प्रदेशांमध्ये पाल साम्राज्य होतं. हे संपूर्ण पाल राजे हे बौद्ध धर्मीय होते, ज्या संपूर्ण पाल राजांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला.
या भारतामध्ये धम्म प्रचारामध्ये ज्या प्रमुख घटनांची नोंद आपण करायला पाहिजे ते म्हणजे विद्यापीठ आहेत. अशा अनेक राजांनी विद्यापीठाची निर्मिती या भारतामध्ये केली. नालंदा विद्यापीठाची निर्मिती झाली, तक्षशिला विद्यापीठाची निर्मिती झाली, औदंतपुरी बौद्ध विद्यापीठाची निर्मिती झाली, ज्या ठिकाणी बौद्ध धर्माचं साहित्य लिहिलं गेलं, ज्या ठिकाणी अनेक विद्वान भिक्षूंनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला, हे धम्म प्रचाराचे प्रमुख केंद्र होते. परंतु या भारतामध्ये जेव्हा प्रतिक्रांतीला सुरुवात झाली, या भारतामध्ये काही विदेशी लोकांनी स्वाऱ्या केल्या. या विदेशी लोकांनी पहिलं काम केलं ते म्हणजे इथे असलेला बौद्ध धम्म हा नष्ट केला, इथे असलेलं बौद्ध साहित्य नष्ट केलं. सर्वात मोठी घटना बांधवांनो या बौद्ध इतिहासामध्ये घडली की 1199 मध्ये, 1199 इसवी सनामध्ये एक बख्तियार खिलजी नावाचा शासक की ज्याने भारतातील सर्वात मोठं बौद्ध विद्यापीठ नालंदा या नालंदा विश्वविद्यापीठाला भस्मसात केलं. ज्या नालंदा विद्यापीठातून हजारो भिक्खू तयार झाले, हे नालंदा विश्वविद्यापीठ भस्मसात झालं. बौद्ध साहित्यामध्ये असं लिहिलेलं आहे इतिहासामध्ये, जेव्हा त्यांनी या नालंदा विद्यापीठाला आग लावली ना, तेव्हा पुढच्या 6 महिन्यांपर्यंत ती आग त्या ठिकाणी धुमसत होती. एवढे प्रचंड ग्रंथ संपदा त्या नालंदा विश्वविद्यापीठामध्ये होती. बांधवांनो, 1199 ज्या काळात, ज्या वर्षात नालंदा विश्वविद्यापीठ हे भस्मसात झालं, तेव्हाच बौद्ध धम्म हा परिपूर्णपणे नष्ट झाला या भारतात. काही लोक म्हणतात बौद्ध धम्म नष्ट होण्याची जी कारणं आहेत, अनेक प्रकारची कारणं सांगतात. हे कारण आहे, ते कारण आहे, राजाश्रय नष्ट झाला हे कारण आहे, वगैरे वगैरे. बौद्ध धम्म या भारतातून जो लुप्त झाला होता, बौद्ध धम्म भारतातून परिपूर्णपणे नष्ट झाला होता, त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे जे भिक्खू होते ते भिक्खू इथे संपले. हा भिक्खू संघ संपला. कारण 1199 ला फक्त नालंदाच जळालं नाही, तर 1199 मध्ये भिक्खू संघांची हत्या करण्यात आली. अनेक भिक्खूंच्या कत्तली झाल्या. काही भिक्खूंनी जे मिळेल ते साहित्य हातामध्ये घेतलं आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी, धम्म वाचवण्यासाठी तिथून ते निघून गेले आणि जम्बूद्वीपाच्या बाहेर जाऊन त्यांनी आसरा घेतला. बांधवांनो, भिक्खू संघ नष्ट झाला, भिक्खू संघ नष्ट झाला आणि तिथूनच धम्माच्या ग्लानीला सुरुवात झाली. हे आपण खूप चांगल्या प्रकारे अभ्यासपूर्ण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. 1199 ज्यावेळेस बौद्ध धम्म पूर्णपणे नष्ट झाला, बुद्ध म्हणजे काय हे लोकांना माहित नव्हतं, धम्म संघ म्हणजे काय हे लोकांना माहित नव्हतं. बौद्ध धम्म परिपूर्णपणे नष्ट झाला. या भारतामध्ये नालंदा विश्वविद्यापीठाच्या रूपाने असलेले बौद्ध केंद्र नष्ट झाले. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, या भारतामध्ये हे जे विद्यापीठ आहेत ना, विद्यापीठ, हे विद्यापीठ संस्कृती कुठून आली बरं? आपण म्हणतो ना, हे विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, हे विद्यापीठ संस्कृती कुठून आली? या भारतामध्ये जे बौद्ध विहार स्थापन झाले, हे बौद्ध विहार हे ज्ञानाचे केंद्र होते. जसं नालंदा विहार, तक्षशिला विहार, हे बौद्ध विहार ज्ञानाचे केंद्र होते. हे ज्ञानाचे केंद्र पुढे शिक्षा केंद्रामध्ये रूपांतरित झाले. हे शिक्षा केंद्र पुढे विद्यापीठात रूपांतरित झाले. हे विद्यापीठ पुढे विश्वविद्यालयामध्ये रूपांतरित झाले. आणि हे विश्वविद्यालय संस्कृती बौद्ध धर्माने दिलेली संस्कृती आहे. जगाला विद्यापीठ संस्कृती ती दिली ती केवळ बौद्ध धर्माने दिलेली आहे. 1199 मध्ये जेव्हा बौद्ध धर्म लुप्त झाला, तेव्हापासून पुढच्या अनेक शतकांपर्यंत या भारतामध्ये बौद्ध धर्म नव्हता. बांधवांनो, लक्षात घ्या, जवळपास 750 वर्षांपर्यंत 1199 ते 1956 हा जो 750 वर्षांचा जो काळ आहे, ह्या काळात भारतातला बौद्ध धर्म पूर्णपणे नष्ट झाला होता. बुद्ध हा शब्द सुद्धा एका दुर्मिळ झाला होता.
धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय हे कोणालाच माहिती नव्हतं. या भारतात हा जो मधला 750 वर्षांचा जो काळ होता हा बौद्ध धम्माचा परिपूर्णपणे ग्लानीचा काळ होता, पूर्णपणे नष्ट झालेला काळ होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे थोर उपकार आहेत या भारतावर, तुम्हा आम्हा सर्वांवरती, की ज्या महामानवानी तुमचं आणि आपल्या सर्वांचं जीवन उद्धारण्याकरिता संपूर्ण जीवन समर्पित केलं. आपल्या सर्वांना बुद्धाच्या या ओटीमध्ये नेऊन सोडलं. 1956 ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला तेव्हा खऱ्या अर्थाने या भारतातून लुप्त झालेला बौद्ध धम्म पुन्हा पुनर्जीवित झालेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धम्माचे पुनर्जीवक असं म्हणतात, कारण बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. एवढे थोर उपकार आहेत, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते आहेत. आज बाबासाहेबांनी केलेल्या धम्मक्रांतीला 65 वर्ष पूर्ण झाली. 1956 जेव्हा आपण सर्व बौद्ध झालो, किती लोकांना माहित होतं बरं बुद्ध म्हणजे काय? आपण तरी आजच्या पिढीतले आहोत. तुम्ही विचार करा, आपली जी मागची पिढी आहे, ज्या पिढीने 1956 बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता, त्या पिढीला शिक्षण नव्हतं. त्या पिढीला शिक्षण नव्हतं, त्या पिढीकडे धनसंपत्ती नव्हती. अशा पिढीने बाबासाहेबांच्या होला हो देऊन बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बुद्ध म्हणजे काय माहित नव्हतं. अरे भिक्खू म्हणजे काय माहित नव्हतं. आता तरी लोकांना माहित झालं की हे आपले भंते जे आहेत, यांना वंदन म्हणावं, वंदन करावं, हे आपले धर्मगुरू आहेत. पण तो जो काळ होता 1956चा, त्या काळामध्ये लोकांना काहीही माहित नव्हतं. आणि म्हणून बाबासाहेबांच्या महाप्रयाणानंतर ही सर्वात मोठी जबाबदारी आपल्यावरती येऊन ठेपलेली होती, की हा जो नवबौद्ध समाज आहे, हा जो नवबौद्ध समाज आहे, या नवबौद्ध समाजाला बुद्धाचा धम्म सांगणं ही आपली जबाबदारी होती. मग ज्या ज्या लोकांना समजलं त्या लोकांनी आपापल्या परीने गल्लोगल्ली जाऊन, शहरोशहरी जाऊन धम्म सांगायला सुरुवात केली. यामध्ये प्रमुख भूमिका जे गीत गायन करणारे होते, वामन कर्डक असतील किंवा इतर काही लोक, त्यांनी बुद्धाच्या तत्वज्ञानात अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये गीत रचना करून गल्लोगल्ली जाऊन त्या नवदीक्षित बौद्धांना बुद्धाचा धम्म शिकवला. काही बौद्धाचार्य मंडळी तयार झाली, चांगल्या भिक्खूंची निर्मिती व्हावी आणि बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा. भगवान बुद्धांच्या काळात जो संघ स्थापन झाला होता, तोच संघ बाबासाहेबांच्या काळातही जिवंत होता. अगदी काही भिक्खू होते, काही म्हणजे नगण्य भिक्षू होते जे या भारतामध्ये होते, जसे भंते चंद्रमणी होते, आनंद कौशल्यायन होते, आणि जगदीश काश्यप होते, धम्मकीर्ती होते. अशा काहीच भिक्खूंना या भारतामध्ये धम्म प्रचार होता आणि प्रसार होता. कसं होईल धम्म प्रचार आणि प्रसार? आणि तेव्हा जेव्हा भिक्खू संघाच्या वाढीला सुरुवात झाली, हळूहळू लोकांना धम्म जागृती झाली. आणि आज आम्ही पाहतो की जो भिक्खू संघ भगवान बुद्धांच्या काळात स्थापन झालेला भिक्खू संघ, आज जेव्हा आपण पाहतो तर बाबासाहेबांच्या या थोर उपकारामुळे आजही भिक्खू संघ अतिशय चांगल्या प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. आमच्यासारखे काही यंग भिक्षू आहेत, शिक्षण घेत आहेत, बाजूला बसलेले भिक्खू आहेत, PhD करतायत. मी सुद्धा PhD करतोय. आमच्यासारखे अनेक भिक्षू आहेत जे शिक्षण पूर्ण करीत आहेत, धम्मावर अनेक प्रकारची पुस्तकं लिहित आहेत आणि धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. साहेबांनी काही वेळेपूर्वी असं सांगितलं की बऱ्याच गोष्टी आहेत की त्या गोष्टींमध्ये अजूनही एक सूत्रीपणा नाही आहे. जसं बुद्धवंदना म्हणायची चाल असेल, कोणत्या चालीमध्ये बुद्धवंदना म्हणावी, कोणत्या विधीमध्ये कोणते सूक्त म्हणावे, भगवान बुद्धांना पुष्प अर्पण कसे करावे, वगैरे वगैरे, हे छोटे छोटे प्रश्न आजही आपल्या समोर उपस्थित आहेत. वेगवेगळ्या संघटना आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे विचारसरणी आहेत. जो विचार पुढे आलेला आहे की ज्या काही आंबेडकर प्रणीत बौद्ध समाजामध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या संघटना निर्माण झालेल्या आहेत, या सगळ्या संघटनांमध्ये एक सूत्रीपणा येणं अतिशय महत्वाचं आहे. अखिल भारतीय भिक्खू संघाची स्थापना जेव्हा झाली होती 1972 मध्ये,
आता ह्या वर्षी अखिल भारतीय भिक्खू संघाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि मागच्या म्हणजे वर्षापासूनच आम्ही सगळे भिक्खू लोक या कामाला लागलेले आहोत की अखिल भारतीय भिक्खू संघाच्या 50 वर्षाच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने काहीतरी विधायक कार्य झालं पाहिजे. जे जे भिक्खू या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी धम्माचं काम करीत आहेत त्या सगळ्यांना आता एका ठिकाणी आणून एका प्लॅटफॉर्मवरती तयार करणं गरजेचं आहे. हे पहिलं काम. त्यानंतर अशा सर्वच भिक्खूंना योग्य प्रकारचं धम्माचं शिक्षण मिळावं, योग्य प्रकारे भिक्खू ट्रेनिंग मिळावं, याकरिता त्या सगळ्या भिक्खूंना ट्रेनिंग स्कूल करिता विशिष्ट कोर्स तयार करणे हे सुद्धा काम पुढे आलं. आणि सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये ज्या काही बौद्ध विविध संघटना कार्यरत आहेत, मग भारतीय बौद्ध महासभा असेल, अखिल भारतीय भिक्खू संघ असेल, तुम्ही आताच एक नाव घेतलं त्रिरत्न बौद्ध महासंघ असेल, समता सैनिक दल असेल, भारतीय बौद्ध महासंघ असेल, अशा अनेक संघटनांना एका प्लॅटफॉर्मवरती कसं आणता येईल आणि आपल्या सर्वांमध्ये एक सूत्रीपणा कसं निर्माण करता येईल या दृष्टीने भिक्खू संघ आता कार्यशील आहे. काही दिवसांपूर्वीच औरंगाबाद जिल्हा भिक्खू संघाची स्थापना झाली. त्यानंतर नागपूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल किंवा मुंबईचा भाग असेल, महाराष्ट्रातल्या अशा प्रमुख शहरांमध्ये भिक्खू संघाची जिल्हा समिती स्थापन झाली. काही महिन्यानंतर औरंगाबादमध्ये अखिल भारतीय भिक्खू संघाचं अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये अधिवेशन संपन्न होणार आहे. आमचा हा पूर्ण प्रयत्न आहे की महाराष्ट्रात प्रमुख जे आहे, महाराष्ट्रामध्ये आपण आपली चळवळ अतिशय गतिमान करूया. कारण भारताच्या लेवलला जे काही चळवळ सुरू आहे त्याच्यावर केवळ महाराष्ट्रामध्ये असलेली चळवळ जास्त प्रभाव टाकत आहे. कारण बाबासाहेबांपर्यंत बौद्ध धर्म आहे म्हणूनच. आणि म्हणून अखिल भारतीय भिक्खू संघाचं जे पुढे होणार अधिवेशन आहे, या अधिवेशनाच्या निमित्ताने या सर्व बौद्ध संघटनांना एका ठिकाणी आणून एक विचाराने, एक ध्येयाने आपल्याला आपल्या सर्वांमध्ये एक सूत्रीपणा कसा आणता येईल याकरिता नक्कीच आपण सर्व या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून साहेबांनी जी सूचना मांडलेली आहे त्या सूचनेचं माझं पूर्ण अनुमोदन आहे. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने, भिक्खू संघाच्या सहकार्याने आपल्यामध्ये हे कार्य अतिशय यशस्वीरित्या संपन्न होईल अशी माझी या ठिकाणी आशा आहे. आपण सर्व एका ध्येयाने प्रेरित झाले आहेत बांधवांनो. आपल्या सर्वांसमोर एकच ध्येय आहे, आपल्या सर्वांचं एकच प्रेरणास्थान आहे, बुद्ध आणि बाबासाहेब. आणि म्हणून आपल्या सर्वांचं एकच काम आहे, बुद्धाच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे. आणि त्याकरिता आपल्या सर्वांचं सहकार्य नक्कीच अपेक्षित आहे. आपल्या सर्वांमध्ये असलेले जे काही म्हणजे लहान छोट्या मोठ्या कारणांवरून जे काही मनभेद आहेत, मतभेद आहेत, हे सगळ्या प्रकारचे मनभेद आणि मतभेद संपवून आपण एका स्टेजवर येऊन एक विचाराने आपण विचार करून एक सूत्रीपणा आणूया आणि बौद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराला अधिक गतिमान करूया अशा प्रकारचा एक आशावाद करतो. आणि पुनश्च एकदा या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिका, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि विशेष करून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलं, उपासिका कांचनाताई कांबळे, या सर्वांबद्दल मी खूप खूप मंगलकामना अर्पण करतो. पुनश्च एकदा पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.